हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 25 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये महेशला राजा आणि पाण्याने पकडलं आणि आता या दोघांनी चक्क अवनी त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवर आम्ही महेशचा कसा कोथळा बाहेर काढतोय हे त्यांना दाखवत होते. अवनी आणि घरातील सगळेजण खूप घाबरले, विनंती करत होते, प्लीज असं करू नका. पण राजाने काय ऐकलं नाही. पाण्याने या महेशला पकडलं आणि राजाने चक्क त्याच्या पोटातच चाकू खुपसला. परंतु येथेच मोठा ट्विस्ट होता, कारण हा चाकू खरा नाही आहे, तर हा ढेचूवाला चाकू आहे, जो खोटा चाकू आहे. महेशला काही झालं नाही. फक्त आम्ही काय करू शकतो याचं ट्रेलर त्याला दाखवलं आहे, पिक्चर काही दाखवलेला नाही. हा सीन खरंच खूप कॉमेडी होता. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच महेश हा मस्त निवांत मजा करत करत गाडी चालवत कुठेतरी जात असतो. पण त्याला माहीत नसतं की एक भलं मोठं संकट त्याचा पाठलाग करतंय. राजा आणि पाण्या त्याचा पाठलाग करत असतात. तर दुसरीकडे धोंडियांना आणि धन्या खूप खुश असतात की आता दत्ताने आपली ती दारू कम काढा नेली आहे आणि आता तिची काय अवस्था असेल हे पाहण्याचा विचार धोंडियांना करतात. धोंडियांना जात असतात, पण धन्या म्हणतो, अण्णा तुम्ही कुठे चालले? तुम्हाला लागलंय ना? मी जातो, पाहतो आणि तुम्हाला सांगतो. तुम्ही येथेच थांबा. असं म्हणून धन्या हा लगेच दत्ताच्या घरी जातो. धोंडियांना आपल्या घरीच अंगणात उभे असतात. धन्या जातो आणि खिडकीतून लपून आतमध्ये पाहतो, तर नमी ही निवांत सोफ्यावर बसलेली असते आणि तेवढ्यात दत्ता हा आनंदगडे करत करत ही इम्पोर्टेड दारूची बाटली ज्यात अवनीचा काढा आहे ती घेऊन घरामध्ये येतो. त्याची गाणी सुरू असतात. त्याला असं वाटतं आपल्याला इम्पोर्टेड दारू मिळाली आहे, आता काय आपली मजाच मजा. आणि तो सगळ्यात आधी टेबलवर दारू ठेवतो. नमी हे सगळं पाहत असते. या दत्ता मामाने सकाळी सकाळी दारू आणली म्हणून ती त्याला नावं ठेवते आणि धन्या खिडकीतून लपून हे सगळं पाहत असतो. मग हा दत्ता मस्त काचेचा ग्लास चखना घेऊन येतो आणि सकाळी सकाळीच प्यायला बसतो आणि त्याची गाणीसुद्धा खूप भारी सुरू असतात. राया माझ्याबरोबर चला, पेला काठोकाठ भरा. आणि नमी त्याच्याकडे एकट्याक पाहतच राहते. या दत्ता मामाचं सकाळी सकाळी काय चाललंय? सकाळीच हा प्यायला बसलाय. दत्ता खूप आनंदात हा पेला ग्लास भरतो आणि त्याची पार्टी सुरू होणार असते. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला इम्पोर्टेड इतकी महागाची दारू भेटलेली असते, ते सुद्धा फुकटात धोंडी अण्णाकडून. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नसतो. धन्या त्याची सगळी मजा पाहण्यासाठी लपून बसलेला असतो आणि नमी विचार करते, या मामाचं काय चालू आहे? नमी विचारते, ए दत्ता मामा, काय चालू आहे तुझं सकाळी सकाळी? तर दत्ता सांगतो, नमी काय सांगू तुला, तुला नाही कळायचं, इम्पोर्टेड दारू आहे इम्पोर्टेड. आणि तो पहिला घूट पिणार. एवढ्यात सुलआत्या त्याच्यासाठी खडा चहा घेऊन येते आणि म्हणते, ए दत्ता दादा, तू मला खडा चहा बनवायला सांगितला आणि हे काय सकाळी सकाळी घेऊन बसला? ही काही वेळ आहे का दारू प्यायची? दत्ता सांगतो, अगं हीच तर वेळ दारू प्यायची. तू मला सांग, आता अमेरिकेत किती वाजले असतील? सुलआत्या म्हणते, मला काय माहीत अमेरिकेत किती वाजले असतील. दत्ता सांगतो, अगं आता अमेरिकेत रात्र असेल आणि ही इंग्लिश दारू आहे, मग इंग्लिश टायमिंगलाच प्यायला पाहिजे की नाही? सुलआत्या चिडून म्हणते, तू ये ना पुरा येडा झालाय. आणि सुलआत्या तेथून निघून जाते. नमी तोंडाला हातच लावते. दत्ताला काही करून ही इम्पोर्टेड दारू लवकरात लवकर प्यायची असते आणि तो पहिला घोट पितो. आणि पहिला घोट पिताच त्याला ही दारू जगावेगळीच लागते. आणि तो म्हणतो, हे अशी कशी दारू आहे? अशी कशी टेस्ट या दारूची? हे सगळं पाहून धन्या हसू लागतो आणि धोंडी अण्णाला इशारा करून सांगतो की त्याने दारू पिली आहे आणि आता कसं म्हणतोय चव कशी आहे, काय कशी आहे. हे ऐकून इकडे धोंडी अण्णासुद्धा खुदू हसत असतो. हसता हसता त्याचं पोटसुद्धा दुखतं. तर सुलआत्या आणि नमीसुद्धा पाहत असतात की हा दत्ता मामा हे काय बोलतोय की दारूची टेस्ट अशी काय? धनू पुन्हा एकदा लपून पाहत असतो आणि दत्ता विचार करतो, इम्पोर्टेड दारू आहे ना, आपण कधी पिलो नाही म्हणून अशी वेगळी टेस्ट लागते. आपण परत हळूहळू पिऊ म्हणजे चढल, असा विचार करून दत्ता पुन्हा एकदा दारू पित असतो. आणि इकडे हे सगळं पाहून धन्या मात्र हसून हसून बेजार होतो आणि
पुन्हा आपल्या घरी येतो आणि धोंडी अण्णाला झालेला सगळा प्रकार सांगतो. चला तुम्ही चला आतमध्ये, मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि मग हे दोघेही ते काढ्याचं पातेलं पेला घेऊन घरामध्ये जातात. इकडे धोंडी अण्णा घरात गेल्यानंतर दत्ता पुन्हा पुन्हा टेस्ट करतो, पण त्याला ही काय दारू पचतच नाही. आणि तो म्हणतो, अरे दारू काय अशी असते का? ही काय दारू आहे, काय टेस्ट आहे? अशी दारू तर मी आयुष्यात कधी पिलो नाही. दत्ताला उलटी सुद्धा होत असते. नमी आणि सुलू आत्या त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात, याचं काय चाललंय? सुलू आत्या म्हणते, लायकी नसल्यावर महागातली बिली ना की असं होतं. दत्ता चिडून म्हणतो, ए सुले, माझी लायकी काय काढते? लई वेळेस दारू पिलो मी इम्पोर्टेड, पण अशी जगावेगळी दारू तर मी पहिल्यांदाच पिलोय. आणि हा अवनीचा काढा पिऊन दत्ताला सुद्धा भयंकर त्रास होतो. इकडे राजा आणि पाण्या या दोघांचा पाठलाग सुरूच असतो आणि मग ते महेशला ओव्हरटेक करतात, पण महेशचं काही लक्ष नसतं की कुणीतरी आपला पाठलाग करतंय. आणि इकडे धोंडी अण्णा आणि धनू घरामध्ये येतात. धनू हा हसत हसत आनंदी होत होत धोंडी अण्णाला सांगतो की दत्ताचे खूप हाल झाले, ही असली कसली दारू आहे, अशी कशी चढत नाही, अशी कशी टेस्ट आहे, असं म्हणत होता तो. हे ऐकून धोंडी अण्णा सुद्धा मन मोकळेपणाने हसत असतो. पोट दुखत असतं तरीसुद्धा त्यांना काही हसू कंट्रोल होत नाही. तेवढ्यात अवनी तेथे येते आणि या दोघांना इतकं आनंदाने हसताना पाहून विचारते, काय झालंय, का हसताय तुम्ही, मला पण सांगा ना. परंतु अवनीला पाहून या दोघांच्या लक्षात येतं की आपण अवनीचा काढा दत्ताला पाजलाय. हे जर अवनीला समजलं तर अवनी खूप चिडेल आणि हे दोघे गप्प बसतात. अवनीला काही सांगत नाही. तेवढ्यात अवनीला दिसतं की धोंडी अण्णाने काढा संपवलाय. अवनी म्हणते, अरे वा अण्णा, तुम्ही काढा संपवला, चला मी तुमच्यासाठी दुसरा काढा गरम करून आणते. आणि अवनी हा काढा पाहते तर संपूर्ण काढा संपलेला असतो. हे पाहून अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी विचारते, यातला सगळा काढा कुठे गेला? आणि आता अवनीला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न धोंडी अण्णा आणि धनूला पडतो. अवनीला खरं तर काही सांगू शकत नाही, त्यामुळे हे दोघे खूप घाबरतात. आणि इकडे दत्ता या दारूचा वास घेतो, परंतु त्याला काही कळतच नाही ही दारू अशी कशी. मग नमी जाते त्याच्याजवळ आणि नमी या ग्लासातली या बाटलीतली दारू पाहते, वास घेते आणि मग नमीला कळायला लागतं. नमी म्हणते, अरे ही दारू नाहीये, हा तर गवती चहा आहे. अरे याच्यात तर सगळंच आहे, याच्यामध्ये इलायची पण दिसतीये, काळी मिरी पण आहे. अरे अरे काय आहे, दारू नाहीये, काढा, ह्या काढा. हे ऐकून दत्ताला मोठा धक्काच बसतो. दत्ता म्हणतो, धोंडी तुला मी सोडणार नाही, दारूच्या नावाखाली काढा पाचतो मला, आज आहे ना तुझा जीवच घेतो मी. दत्ताला खूप राग आलेला असतो. आणि इकडे हा महेश एके ठिकाणी गाडी थांबवतो, त्यामुळे राजा आणि पाण्यासुद्धा आपली मोटरसायकल थांबवतात आणि महेश एका माणसाशी भेटायला थोडासा पुढे जातो, गाडीपासून दूर. राजा आणि पाण्या गाडी पार्क करतात आणि महेशचं लक्ष नाहीये हे पाहून चक्क महेशच्या गाडीमध्ये जाऊन बसतात. म्हणजे महेश एकदा का ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला ते त्याला किडनॅप करतील आणि हे दोघे गाडीमध्ये लपून बसतात. महेशला काही माहीत नसतं, त्याच्या एका माणसाबरोबर गप्पा सुरू असतात. आणि इकडे अवनी धोंडी अण्णा आणि धन्याला जाब विचारते, यातील काढा कोठे गेला? धोंडी अण्णा गप्प बसतात. अवनी धन्याला जाब विचारते, धनू काढा कोठे सांग बरं, मी तुला अण्णांवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, कुठे गेला काढा? फेकून दिला का? फेकून दिला? धन्या धोंडी अण्णा खूप घाबरतात. अवनी चिडून म्हणते, म्हणजे मी एवढ्या मेहनतीने काढा बनवला होता आणि तो काढा तुम्ही फेकून दिला? धन्या म्हणतो, नाही वहिनी, शपथ घेतो, शपथ घेतो, काढा फेकू नाही दिला, काढा फेकू नाही दिला. अवनी विचारते, काढा फेकू नाही दिला, मग काढा गेला कुठे? आणि त्याच वेळेस दत्ता घराबाहेर आरडाओरडा करते तो, ए धोंड्या बाहेर ये, अरे सख्खा भाऊ एका पक्का वैरी आहे, अरे तुझ्यापेक्षा तर वैरी चांगला रे, असं कुणी वागतं का? धोंड्यांना धन्या अवनी हा आवाज ऐकतात आणि धोंड्यांना म्हणतो, त्यांनी पिला. अवनीला काही कळत नाही आणि धन्या डोक्यालाच हात मारून घेतो. इकडे दत्ता आरडाओरडा करत असतो. धोंड्यांना त्यानंतर धन्या अवनी बाहेर येतात आणि धोंड्यांना विचारतात, ए दत्त्या कशाला ओरडतो रे, सुली गेली की काय वरती? हे ऐकून सुलू आत्या सुद्धा बाहेर येते आणि म्हणते, ए धोंड्या काय वांगाळ बोलतो रे, तुला गाडल्याशिवाय मी नाही जायची आणि मला म्हणतो गेली की काय? धोंड्यांना म्हणतो, अगं मला काय माहीत तू गेली का आहे, हा दत्त्या एवढा वांगाळ ओरडतोय म्हणून मला वाटलं
तू पण गेली की काय म्हणून मी विचारलं. दत्ता चिडून म्हणतो, अरे लाज नाही वाटत का तुला? तुझा छोटा भाऊ आहे ना मी, आणि मला एवढी वंगा दारू पाजली तू. दारू नाही, दारूच्या नावाखाली कडू 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 विषारी काढा पाजला तू मला. धोंड्यांना म्हणतो, ए तुला आणि मी दारू पाजली? काय बोलतोस तू? अरे मी तर माझ्या घरात होतो, मी असं काही केलंच नाही. अवनीला कळतच नाही हे सगळं काय चाललंय. आणि दत्ता म्हणतो, अरे काय खोटं बोलतो रे खोटाड्या. आता थोड्या वेळ आधी तू धन्या बाहेर आला होता ती इम्पोर्टेड दारूची बाटली घेऊन, आणि ती बाटली येथे ठेवली होती. आणि धोंड्यांना म्हणतो, ती का? कोणती? मला तर काय आठवतच नाही. दत्ता म्हणतो, आठवत नाही ना, थांब मी घेऊनच येतो. असं म्हणून दत्ता घरात जातो आणि ती इम्पोर्टेड दारूची बाटली घेऊन येतो. आणि ही दारूची बाटली पाहून अवनीला समजतं, ही तर काल पाण्या राजाने आणलेली दारूची बाटली आहे. दत्ता सांगतो, हीच ती दारूची बाटली. यामध्ये इम्पोर्टेड दारू आहे म्हणून तू चक्क त्यात कडू क्षार विषारी काढा टाकला आणि तो मला प्यायला दिला. अरे लाज नाही वाटत का तुला? तेव्हा कुठे अवनीला समजतं की आपला काढा कुठे गेला. आणि इकडे नमीसुद्धा हसत असते. दत्ता पार रडवेला झालेला असतो, त्याला ही चेष्टा काही सहन झालेली नसते. आणि इकडे महेशची मीटिंग होते आणि महेश आपल्या गाडीमध्ये येऊन बसतो. आणि तो गाडीत बसतात राजा आणि पाण्या हे लगेच बाहेर येतात. त्यांना पाहून महेश खूप घाबरतो. राजा आणि पाण्या हे तोंडावरचे कपडे बाजूला काढतात आणि म्हणतात, महेश देशमाने, आता तुझी वेळ आली. महेश विचारतो, ए तुम्ही माझ्या गाडीत काय करताय? तर पाण्या सांगतो, तू आमच्या अण्णांना भोसकशील आणि आम्ही तुला सोडून देऊ, तुला असं वाटलं तरी कसं? महेश म्हणतो, अरे पण त्यांनी तर आम्हाला माफ केलंय ना. परंतु पाण्या म्हणतो, त्यांनी माफ केलंय पण दांगट ब्रदर्स तुला माफ नाही करणार. आता तुला सुद्धा आम्ही संपवणार. चाकूचा बदला चाकू. असं म्हणून राजा चक्क त्याच्या गळ्याला चाकू लावतो. महेश खूप घाबरतो आणि म्हणतो, ए काय करताय तुम्ही? महेश देशमाने मी, याचे परिणाम किती वाईट होतील तुम्हाला माहिती नाहीये. तर पाण्या म्हणतो, ते सगळे ना आम्ही नंतर लक्षात ठेवू, नंतर पाहून घेऊ. आता तुझा कोथाच बाहेर काढतो. राजा महेशला धमकी देतो, पण महेश कसा बसा त्याला धक्क्या देऊन गाडीतून बाहेर पळतो. राजा आणि पाण्यासुद्धा गाडीच्या खाली उतरतात, महेशचा पाठलाग सुरू करतात. महेश पुढे पुढे, हे दोघे मागे मागे. नाशिकच्या रस्त्यावर यांची ही पकडापकडी सुरू होते. आणि इकडे धोंडियांना आणि धन्या हसू लागतात. धोंडियांना विचारतो, ही बाटली का जी आम्ही बाहेर ठेवली होती? ती बाटली? अरे वा, म्हणजे तू आमच्या अंगणातून बाटली चोरायची आणि वरतून आम्हालाच दोष द्यायचा की आम्ही त्यात तुला काढा दिला. अरे आमच्या अंगणातल्या बाटलीत आम्ही काढा ठेवू, विष ठेवू, दारू ठेवू, तुला काय करायचं रे? एक नंबरचा चोरटा आहे चोरटा. ए सुले, तुझ्या या चोरट्या भावाने माझ्या अंगणातून दारू चोरली आणि आता येथे शहाणपणा करतोय मला जाब विचारायलाय की दारू देतो का आणि काढा देतो का? तू का चोरली रे? दत्ताकडे आता बोलायला काही राहिलेलं नसतं. आणि लगेच धन्या धोंड्यांना त्याला चोर चोर म्हणून हिणवतात, चिडवतात. दत्ताला खूप राग येतो आणि तो रागारागाने दारूची बाटली फेकून फोडून टाकतो. आणि अवनीला समजतं की हा सगळा काय मॅटर होता. दत्ताला खूप राग आलेला असतो, त्यामुळे सगळेच घाबरतात की आता पुढे काय होईल. आणि इकडे महेश हा रस्त्याने धावत पळत असतो. त्याला असं वाटतं की आता हे राजा आणि पाण्या मला काही सोडत नाही. तो कुठून उड्या घेतो, कुठून पळत असतो. रस्त्याला फुल ट्रॅफिक असतं आणि त्यात महेशची धावपळ सुरू असते. राजा आणि पाण्या त्याचा पाठलाग करत असतात. आणि इकडे धोंड्यांना म्हणतात, चोर कुठला आला चोरी करून आणि आम्हाला दोष देतोय. दत्ता खूप चिडतो आणि म्हणतो, धोंड्या आज तुला मी सोडत नाही. आज येथे रक्तपात होणार, रक्तपात. पण सुलवात्या त्याला म्हणते, चल दादा कुठं त्यांच्या नादाला लागतोय. असं म्हणून सुलवात्या ही दत्ताला कसा बसा घरात नेत असते. सुलवात्या सुद्धा जाताना म्हणते, धोंड्या मी पण तुला सोडणार नाहीये. धोंड्यांना म्हणतो, ए सुले, ते शाप दे ना. ते काय अशी माती घेऊन फेकायची कर, दे शाप दे, शाप दे, पण देऊ नको. वाकली खाली तर माती नाही चिखल लागल. धन्या आणि धोंडियांना हसत असतात. अवनी मात्र चिडलेली असते आणि अवनी या दोघांजवळ येते. धोंडियांना अवनीला म्हणतो, पाहिलं का सुनबाई, कसं तुमचा काढा पिऊन कसं झालं त्याला? अवनी ही धोंडियांनाला डोळे दाखवते. धोंडियांना आणि धन्या घाबरतात आणि अवनी विचारते, म्हणजे तुम्ही माझा काढा त्यांना पाजला हो की नाही? हे दोघे गप्प बसतात. तेवढ्यात यशदा तेथे येतो आणि विचारतो, काय झालंय? अवनी सांगते,
मी एवढ्या मेहनतीने अण्णांसाठी काढा बनवला होता आणि त्यांनी दारू म्हणून तो दत्ता काकाला पाजला. आता मी पुन्हा एकदा काढा बनवणार आणि अण्णा माझ्यासमोर तो संपूर्ण काढा तुम्हाला प्यावा लागेल. याशिवाय तुमच्याकडे कोणता पर्याय नाही आहे. धोंडे अण्णाला मोठा धक्काच बसतो. यशाला सुद्धा हे पाहत असतो. धोंडे अण्णा म्हणतो, काढा, तो पण तुमच्यासमोर सगळा कडूशार काढा. अवनी म्हणते, प्यावाच लागेल. तर धन्या सांगतो, वहिनी काढा पिला त्यांनी, पिला. अवनी विचारते, किती पिला? तर धन्या सांगतो, तो जो पेला होता ना त्यातले पूर्ण नाही 4 घोट नाही 2 घोट पिला. अवनी म्हणते, त्याने काही होत नाही. तो काढा मी का बनवला होता? अण्णाला बरं वाटावं यासाठी, त्यांची तब्येत सुधारावी यासाठी. त्यामुळे आता तो काढा मी पुन्हा एकदा बनवणार आणि अण्णा तुम्हाला माझ्यासमोर तो संपूर्ण काढा प्यावा लागेल, असं अवनी धोंडे अण्णाला ठणकावून सांगते आणि त्यांना डोळे दाखवते, घाबरवते आणि घरामध्ये निघून जाते. धोंडे अण्णाला खूप टेन्शन येतं आणि धोंडे अण्णा म्हणतात, शाळेत एवढ्या खोड्या केल्या मी, पण कधी पकडलं गेलो नाही आणि आता या म्हातारव्यात एक खोडी केली आणि. तर यशाला म्हणतो, अण्णा येथे केलेल्या पापांचं फळ येथेच भोगावं लागतं, चला आतमध्ये. धोंडे अण्णा यशोदाकडे रागारागाने पाहतात. धन्यासुद्धा विचार करतो, यांची साथ देऊन उगाच चूक झाली माझ्याकडून. आणि इकडे आपला महेश संपूर्ण नाशकात इकडून तिकडे धावत पळत असतो. राजा आणि पाण्या त्याचा पाठलाग करत असतात. तर इकडे सुलवात्या दत्ता काकावर खूप चिडते आणि विचारते, तुला काय गरज होती त्याच्या नादाला लागायची, त्याच्या घरून दारू चोरायची? तर दत्ता म्हणतो, ए सुले, आधीच माझं डोकं लय गरम बरं का, उगाच भनकू नको. सुलवात्या म्हणते, गप्प बस. आणि तेवढ्यात तो तोबरा भरणारा संकेत तेथे येतो. दाराच्या आड लपून पाहत असतो. दत्ता आणि सुलू त्याला पाहतात आणि म्हणतात, अरे संकेतराव, तुम्ही येते, या 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 या. संकेत म्हणतो, आलोय, एक महत्त्वाचं काम घेऊन आलोय. सुलवात्या म्हणते, बरं झालं तुम्ही आला. त्या दिवशी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात चांगलाच मोठा प्रॉब्लेम झाला. ती पोरगी ना लग्न तोडायची आणि आली होती. दत्ता म्हणतो, संकेतराव, ते समोर सगळं धोंड्यानेच केलं. आज पण सकाळी त्याने मला बनवलं. चला आता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करूनच घेऊ, तुम्ही आले तर. सुलवात्या नमीला हाक मारते. नमी बाहेर येते आणि सुलवात्या म्हणते, संकेतराव, ही माझी पोरगी आहे नमी आणि पसंत करून टाका. आवडली ना तुम्हाला? तर संकेत सांगतो, नाही आवडली. मला आहे ना त्या पोरीचा पत्ता हवा आहे. त्या दिवशी ती होती ना. आणि संकेत डान्स स्टेपसुद्धा करून दाखवतो. हे ऐकून नमी खूप चिडते आणि म्हणते, ए तो अब्रेया, त्या पोरीचा पत्ता पाहिजे. दत्ता म्हणतो, अहो ती पोरगी चांगली नाही आहे, ही पोरगी लई चांगली आहे. ह्या पोरीला मी आत्ता चहा पोहे करायला सांगतो ना, तुम्ही आत्ताच पाहण्याचा कार्यक्रम करून घ्या, लगेच पसंती करू आणि 2-4 दिवसात लग्नाचा बार उडून देऊ. सुलवात्या म्हणते, नमे जा कर. परंतु संकेत यासाठी नकार देतो आणि म्हणतो, मला हिने आवडली, मला तीच आवडली आहे आणि मला तिचा पत्ता पाहिजे. नमी चिडून म्हणते, ए तोबऱ्या पिचकाऱ्या, ती ना माझी जाऊबाई आहे, तिचं झेंगाट आधीच आहे, त्यामुळे तिचा विचार जरी केला ना तरी मी तुला सोडणार नाही. तर हा संकेत सांगतो, पण ती माझ्या दिलात आहे ना, मी तिला पाहिल्या तिच्या प्रेमात पडलोय, मला तिचा पत्ता पाहिजे. नमी खूप चिडते आणि म्हणते, तू असा नाही ऐकायचा. आणि नमी एक फ्लॉवर पॉट उचलते. सुलू आणि दत्ता तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण नमी काय ऐकत नाही. या संकेतवर हा फ्लॉवर पॉट फेकून मारते. संकेत घाबरून घराबाहेर पळतो. तो पळून जाणार इतक्यात पायल घरी येते आणि पायलला पाहून संकेत भलताच खुश होतो. पायल त्याला पाहून तोंड वाकडं करते, का हा तोबऱ्या येथे कशाला आलाय. आणि संकेत म्हणतो, खरंच काय नशीब आहे, शेवटी तुम्हाला शोधायला आलो आणि तुम्हीच मला भेटला. आणि पायल चप्पलच काढते आणि म्हणते, ही चप्पल पाहिली का? संकेत म्हणतो, चॉईस भारी आहे तुमची. पायल चिडून चप्पल खाली ठेवते आणि म्हणते, अरे तोबऱ्या निघ इथून. संकेत म्हणतो, लव्ह ॲट फर्स्ट साईट, तुम्हाला पाहताच मी तुमच्या प्रेमात पडलोय. नमी खूप चिडते. नमी म्हणते, ओ जाऊबाई, का याच्याशी बोलत बसलाय, तुमचा पत्ता मागत होता हा माझ्याकडे. नमी म्हणते, अरे पिचकाऱ्या तोबऱ्या, लाज नाही वाटत का रे तुला? तर संकेत एकदम स्टाईलमध्ये मस्त या बेंचवर बसतो आणि म्हणतो, त्यात लाज काय वाटायची आहे, प्रोसिजर आहे, तुमचा पत्ता घेणार, तुमच्या घरी येणार, लग्नाची मागणी घालणार. नमी आणि पायली खूप चिडतात. पायल म्हणते, आरशात तोंड पाहिलंय का? तर संकेत सांगतो, रोज पाहतो, खूप छान आहे.
संकेत एकदम स्टाईलमध्ये पायावर पाय टाकतो आणि डोळ्याला काळा गॉगल लावून म्हणतो, दिसतो की नाही एकदम साऊथ हिरो. पायली चिडून म्हणते, आता तुला मी सोडतच नाही. पायली त्याच्या अंगावर धावून जाते. संकेत पळून जातो. पायल म्हणते, परत दिसला ना तर पाय तुझं काय करते मी. संकेत म्हणतो, आज तुमचा मूड ठीक नाहीये, उद्या येतो मी परत भेटायला. संकेत तेथून पळून जातो. नमी म्हणते, जाऊ बाई त्याला सोडा, कुठं त्याच्या नादाला लागता, तुम्ही का आला होता. तर पायली सांगते, माझा पानू हा जेलमध्ये जाणार आहे. नमी विचारते, जेलमध्ये पण का. तर पायली सांगते, पानू आणि राजा भाऊजी हे दोघे बदला घ्यायला गेले आहेत असं म्हणून पायल रडू लागते. नमीला मोठा धक्काच बसतो आणि इकडे महेश एका निर्जन स्थळी येतो. तेथे एका घराचं बांधकाम सुरू असतं आणि या घरामध्ये तो लपण्यासाठी घुसतो. पण राजा आणि पाण्या त्याचा पाठलाग करतात, त्याला पकडतात आणि दोघे त्याला घेऊन येतात. आता महेश काय त्यांच्या तावडीतून सुटणार नाहीये आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पायल घरी येऊन अवनी, अण्णा, यशोदा सगळ्यांना सांगेल की पाण्या आणि राजा हे दोघे बदला घ्यायला गेले आहेत महेशचा. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसेल आणि मग इकडे पाण्या हा चक्क महेशला मागून पकडणार, त्याचं तोंड दाबणार आणि राजा त्याच्या पोटात चाकू खुपसणार आणि व्हिडिओ कॉलवर अवनी, धोंडियांना, यशोदा सगळे हे पाहत असतील. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.